हाय, मी नीलम. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. 3 चांगल्या गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवानं लवकर झाल्या बरं का. मॅगी यायच्यात आम्ही मोठे झालो, मोबाईल यायच्यात आमचं शिक्षण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप यायच्यात आमचं लग्न झालं. आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं. ABCD XYZ यांचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर, तेही इंग्रजीच्या तासालाच. आणि आता ABP माझा, CID, MRI, एक्सरे, ब्लड, स्टार TV, झी TV आणि काय विचारू नका. आमच्या लहानपणी धिस इज गोपाल अँड दॅट इज सीता ही 2 वाक्य 5वीत गेल्यावर वाचता यायचे, तरी घरी जबरदस्त कौतुक व्हायचं. आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकानं पाहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं. अहो, कंडक्टर याच्यामुळं की आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसानं विचारलं, काय रे बाळा, मोठेपणी तू कोण होणार, असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं, मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार. तुम्हाला खोटं वाटल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती % मिळाले असा प्रश्न कोणीही विचारत नसत. फक्त एवढंच विचारायचे, पहिल्या झटक्यात पास झालास ना, आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. म्हणजे पहा, सुखाच्या, आनंदाच्या, मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या. लहानग्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो त्या गोष्टीतून दुःखच होतं. तुम्ही बघा, पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी, त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी, उसणंपासणं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. तरीही मज्जा खूप होती. तुम्ही आठवून पहा, गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरबुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं. उसणंपासणं करावंच लागायचं. साखर, चायपत्ती, गोडे तेल, कणिक, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसण्या मागणे हा प्रत्येकाचा जणू जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टींचा कधीच कमीपणाच वाटत नव्हता. डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृतांजनचं सुद्धा एक बोट उसणं मागायला सुद्धा अजिबात लाज वाटली नाही. घरातल्या वडील माणसांसाठी 10 पैशाच्या 3 बिड्या किंवा 15 पैशाचा तंबाखूचा पुडा किंवा 2 रुपयाचे चिरमुरे आणताना सुद्धा मान कशी ताट असायची. कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहतही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कोणी करत नव्हतं. गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती. कारण शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पोह्यांच्या प्लेट, चमचे, बेडशीट, तक्के, उशा, दांडी असलेलं कप सगळं साहित्य मागून आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊच शकत नव्हता. आणि मित्र हो, हीच खरी श्रीमंती होती ते आत्ता कळतंय. आणि हल्ली शेजारच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही. जेव्हा स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ येतो ना, तेव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं. हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे, भेटत राहा, बोलत राहा, जाणे ठेवा, विचारपूस करा, जेवलास का, झोपलास का, सुकलास का, काही दुखतंय का, असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देतो. माणसाशिवाय, गाठीभेटीशिवाय, संवादाशिवाय काही खरं नाही. कोण लिहिलंय माहिती नाही, पण आम्ही अनुभवलंय हे वास्तव आहे, तेच लिहिलंय. आणि आम्हाला आता त्या गोष्टी ताज्या केलेल्या आहेत. त्यामुळं गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. खरंच किती सुंदर हा व्हॉट्सअपचा मेसेज आहे. आणि अशाच छान मेसेजेससाठी, गोष्टीसाठी, लाईव्ह प्रोग्रामसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोलकी पुस्तके आणि सप्तांग 594 या दोन्ही चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. त्याची प्लेलिस्ट बघा,
बरेच माहितीपर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप उपयोगी पडणारे व्हिडिओज मिळतील. त्याचा आनंद घ्या. धन्यवाद.